मान्सूनच्या आगमनानंतर इकडे तळ कोकणात पेरणीच्या कामांना आता सुरुवात झाली आहे। सिंधुदुर्गमध्ये मृग नक्षत्रानंतर भात पेरणीला सुरुवात होते। यंदा मान्सूनचं आगमन लवकर झालंय, त्यामुळे आनंदी झालेला बळीराजा आपल्या ढवळ्यापोळ्यांसह शेतामध्ये वावरताना दिसतोय। शेतामधल्या या वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। तळ कोकणात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर बळीराजा जो आहे तो सुकावलेला आहे आणि बळीराजा आता शेतीच्या कामांना सुरुवात करतोय। आपण या दृश्यामध्ये बघितलं असेल तर तळ कोकणातील बळीराजा जो आहे तो आपल्या ढवळ्या पावळ्यासह शेतात जो आहे तो वावरताना दिसतोय। आणि तळ कोकणामध्ये भात जे पीक आहे ते अगदी मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्या पिकाच्या पेरणीला आता सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत। दादा, काय सांगाल, ह्या वर्षी जो पाऊस आहे तो कसा पडतोय, शेतीपूरक आहे का, काय सांगाल? या वर्षी जो पाऊस पडला आहे पेरणी लायकीच आहे आणि मस्तपैकी लोक भात पेरतायत, पण जास्त पाऊस पडला तर पेरणीला हानिकारक होतो आणि भातही चांगला रुजत नाही। पण हा जो पाऊस आहे असाच जो पडत राहिला तर चांगल्यापैकी तरवा येऊ शकतो, भात रुजून येऊ शकते आणि चांगल्यापैकी शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळू शकतो। आणि जर पाऊस जास्त झाला तर बऱ्याच प्रमाणात त्यांचं नुकसान हो। हा जो मागील काही दिवस मान्सून पूर्व सरी कोसळल्या आणि त्यामुळेच ही जी जमीन आहे त्या जमिनीची मशागत केल्यानंतर बळीराजा आपल्या ढवळ्या पावळ्यासह भात पेरणीच्या कामासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विक्रांत परबसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।